मी सिद्धार्थजी बनसोडे साहेब, संदीप भाऊ ठाकूर, प्रशांतजी वाबळे, मी या तिन्ही अतिथींनी विनंती करतो आपण पुढे या. नागेश भाऊ कसबे विनंती करतो आपण पुढे यायचे. पंकज वतनतरपाळे आपण या. तर सगळ्यात पहिले तर गेले 5ही दिवस खरोखर ज्यांचं कौतुक करावं लागेल संदीप भाऊ, एका जागेवरती उभं राहून संयम आणि निर्णय देणं, प्रत्येक टीमला योग्य तो न्याय देण्याचं काम जे पंच नेहमी करत असतात, असे या आपल्या स्पर्धेतील प्रामुख्याने तिन्ही ऑफिशियल्स पंच आणि ज्यांचा खेळ अख्ख्या महाराष्ट्राभर महाराष्ट्राच्या बाहेर देखील राहिलाय. तर सगळ्यात पहिले तर अमर साठे सर, सादिक राजापूरकर सर, अनिल माळी सर आणि महेश जाधव या पंचांचा आम्ही याच्याकडे यथोचित असा सन्मान करतोय. मी पंचांना विनंती करतोय की आपण पंचांचा सन्मान याच्याने सगळ्या आमच्या मान्यवरांना विनंती करतो पंचांचा सन्मान करायचा आहे. अमर साठे सर आपण पाहिजे सध्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना बघितलं. इंडिया कप असेल, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीचे जग असेल, PTPL असेल, त्यानंतर सिरसा चॅम्पियन ट्रॉफी, आजही ऑल इंडिया प्रीमियर लीगमध्ये. त्यानंतर सादिक राजापूरकर सर खास मुंबईवरून मात्र ते पंच भूमिकेत राहिले. विषय आपण पाहायला गेलं तर सुप्रीमो असेल, रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, एकमेव पंच जे मात्र जिंकलेले आहेत, एक चांगले खेळाडू म्हणून देखील राहिलेत. आज पंचाची भूमिकेमध्ये आपल्यासोबत ते जोडले गेले. त्यानंतर अनिल माळी सर हे देखील पुण्याचे स्टार, ज्यांनी पुण्याचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. हे देखील सुप्रीमियर सारखी मोठी स्पर्धा खेळलेत. आज ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगच्या पंच भूमिकेमध्ये ते राहिले. अनिल माळी सर आपलं देखील मनापासून धन्यवाद. त्यानंतर महेश जाधव सर हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेले. खऱ्या अर्थानं केदार जाधव यांच्या सोबत खेळणारे महेश जाधव आहेत आणि टेनिस क्रिकेटची नाळ आजही मात्र ती कायम आहे. तर महेश सर आपलं देखील मनापासून धन्यवाद. यानंतर अजून एक आपण प्रामुख्याने सन्मान करतोय, ज्यांचा आवाज आपण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर देखील ऐकत असतो. एक शब्द भांडार, शब्द ग्रंथ म्हणून ज्यांनी अनेक शब्दांनी वेगवेगळ्या शब्दांनी आपण त्यांना संबोधतो, असे अलंकारिक शब्दांचे बेताज बादशाह सन्माननीय नरेशजी ढोमे सर. खास आपण पाहिले गेले तर शिरूर तालुक्यातील आपण पाहिले गेले तर पिंपरखेड गावचे असणारा हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालतोय. एकदा नरेशजी ढोमे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या, ज्यांनी आपल्या शब्दांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला नक्कीच मोठं करण्यासाठी चांदणीचं काम मात्र नरेशजी ढोमे सरांनी केलंय. महाराष्ट्रातील अग्रगण्य स्पर्धेमध्ये आवाज आपण ऐकतो, आमच्यासाठी एक सार्थ अभिमान. सन्माननीय नरेशजी ढोमे सर, त्यांचा आम्ही याच्याकडे येतो असा सन्मान. यानंतर निश्चित एक मोठा सन्मान होतोय मावळ भूषण पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे मावळ आणि परिसरातील क्रिकेटच्या स्पर्धांना नव संजीवनी मंत्रमुग्ध करणारा आवाज मावळ भूषण सुमित सोनवणे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. सुमित सरांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करा. पहिल्या दिवशी उद्घाटनाचा सामना देखील ज्यांनी कव्हर केला आणि आज फायनलसाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज समालोचक आपण या स्टेजवरून ऐकले, त्यामध्ये सुमित सोनवणे सर मनापासून धन्यवाद. आणि अजून एक महत्त्वाचा सन्मान इथे संपन्न होतोय. खरं तर आपल्याच भूमीचा सुपुत्र मात्र प्रामाणिक काम करत एखादं काम कसं यशस्वी होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमित भुजबळ सर. क्रिक लाईफ लाईव्ह ही जी यूट्यूब वाहिनी आहे, खरं तर टेनिस क्रिकेट क्षेत्रातील पहिली वाहिनी आहे की ज्यांनी संपूर्ण जगभर टेनिस क्रिकेटच्या सामन्यांचं प्रक्षेपण केलेलं आहे. अगदी दुबई कतारमध्ये जाऊन देखील टेनिस क्रिकेटच्या सामने ज्यांनी कव्हर केलेले आहेत. महाराष्ट्रातील मोठमोठे सामने जे नेहमी कव्हर करत असतात आणि दर्जा क्वालिटी सेवा म्हणजेच क्रिक लाईफ लाईव्ह अमित भुजबळ सरांचा सन्मान होतोय. एकदा या आपल्या भूमिपुत्रासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अमित भुजबळ सरांचा सन्मान होतोय. यानंतर भैरवनाथ उद्योग समूह, डीजे असेल, लाईट्स असेल किंवा इतर इव्हेंटच्या माध्यमातून हा उद्योग समूह सातत्यानं संपूर्ण खेड मावळ तालुक्यामध्ये एक मोठं काम ज्यांचं आहे. युवा उद्योजक किरणजी येवले आणि गौरवजी ढोरे, विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. मात्र 18-19 वर्षाची ही तरुण पोर आहेत.
क्रिकेटच्या समालोचनाच्या क्षेत्रामध्ये देखील किरण येवले यांचं मोठं स्थान आहे आणि त्याचबरोबर आज उद्योग क्षेत्रामध्ये देखील पाऊल ठेवत या दोन्ही युवकांनी समाजातील युवकांसमोर आदर्श उभा केलेला आहे. नोकरीच्या मागे न लागता उद्योग क्षेत्रामध्ये पाय रोवून भक्कमपणे उभे असणाऱ्या दोन्ही युवा उद्योजकांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आणि यानंतर लगेचच आपण वैयक्तिक बक्षिसांचं वितरण करणार आहोत आणि पहिलं पारितोषिक येईल उत्कृष्ट गोलंदाज. सुंदर अशी ट्रॉफी आहे. या ठिकाणी ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंट आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत. संपूर्ण भारतभरातून खेळाडू इथे खेळलेले आहेत. एक असा खेळाडू होता की जो 1100 किलोमीटरचं अंतर पार करून या मैदानामध्ये आलेला आहे. आता 1100 किलोमीटर म्हटल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात आला असेल की तो कोण असेल. यास टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया बाळा ठाकरे, उत्कृष्ट गोलंदाज. महाराष्ट्र पोलीस सन्माननीय मयूर घागरे सरांना विनंती करतो या पारितोषिकाचं वितरण आपल्या शुभ हस्ते करा. गोंदिया जिल्ह्यातून आलेला हा खेळाडू आहे प्रशांत तथा बाळा ठाकरे, उत्कृष्ट गोलंदाज. अभिनंदन बाळा. यानंतर लगेचच आपण देतोय उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज. खर तर जबरदस्त चुरस होती. दोन फलंदाजांनी अक्षरशः धावांची रास या मैदानामध्ये मांडली आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज 168 धावा रवी घुले. काय रवीनं बॅटिंग केली. खरं तर आपल्याच मावळ तालुक्याचा सुपुत्र आहे रवी आणि आपल्याच तालुक्याच्या भूमीमध्ये रवीनं आज भल्या भल्या फलंदाजांसमोर आपली जादू दाखवलेली आहे. म्हणून रवीचं स्पेशल कौतुक आहे. सन्मान्य नागेश भाऊ कसबे यांच्या शुभ हस्ते उद्योजक नागेश भाऊ कसबे, सन्मान्य सिद्धार्थ भाऊ बनसोडे, संदीप भाऊ ठाकूर या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते एक बॅट आहे आणि ट्रॉफी आणि कॅश प्राइज. उत्कृष्ट फलंदाज गेम चेंजर्स कडून आपल्याला ही स्पोर्ट्स बॅट प्राप्त झालेले, खास रबर बॉल साठी डिझाईन केलेली बॅट. अभिनंदन रवी घुले. हा रवी नाही, हा सूर्य आहे आणि काय चमकलेला आहे सूर्य. या मावळ तालुक्यातला सूर्य आहे रवी. कशी बॅटिंग होती. रबर बॉल क्रिकेट तालुक्याला नवीन आहे, तुलाही फारसा सराव नव्हता, मात्र काय बॅटिंग केली. किती मजा घेतली बॅटिंगची. खूप भारी वाटतंय कारण की रबर बॉल जास्त खेळलो नव्हतो. मागच्या सीझनला डॉन सरांच्या टीममधून खेळलो, त्यानंतर थोडी प्रॅक्टिस करून या सीझनला मग थोड्या प्रॅक्टिस वरती रवीनं आज इथे प्रकाश निर्माण केला. रवी काय सांगशील, स्पेशली काय केलं बॅटिंग मध्ये तू, आमच्या इतर खेळाडूंनाही लक्षात आलं पाहिजे. मी घरापाशी आपले पिच थोडंसं होतं नाही का फरशीवर, त्याच्यावर वल्ला बॉल टाकून प्रॅक्टिस केली डिफेन्सची. फक्त शॉट मारण्याचा प्रयत्न नाही केला, फक्त मिडल करण्याचे प्रयत्न केले आणि तेच इथे करून दाखवलं मी. वाह वाह रवी. स्पर्धा होती, पहिली होती भारतीय स्तरावरती ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंट. काय सांगशील या स्पर्धेविषयी, किती कसा अनुभव घेतला. खूप भारी वाटतंय कारण की ऑप्शनच्या पद्धतीने कोणतीच टुर्नामेंट झाली नाही रबर बॉलची आणि थँक्स संदीप भाऊसाठी. शुभेच्छा असतील. मेहनत फळाला आलेली आहे रवीची. यानंतर लगेचच आपण बक्षीस देतोय, त्या अगोदर मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्वात प्रथम या स्पर्धेचे खर तर आपल्या विभागाचे भूषण आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णासाहेब बनसोडे आज खर तर आपल्या सर्वांचा गौरव आहेत. कारण सातत्यानं गेले 3 दशकांपासून त्यांनी केलेली मेहनत आज महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदावरून त्यांना काम करायला मिळतंय. आज नामदार साहेबांचे चिरंजीव सिद्धार्थजी आपल्या समवेत उपस्थित आहेत.
वेळात वेळ काढून त्यांनी आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि सिद्धार्थ भाऊंचा सन्मान इथे संपन्न होतोय. हा सन्मान करण्यासाठी मी आपल्या स्पर्धेचे भक्कम आधारस्तंभ सन्माननीय उद्योजक भावी नगरसेवक संदीप भाऊ ठाकूर यांना विनंती करतो. नामदार साहेबांचा भक्कम वारसा सिद्धार्थ भाऊ पुढे चालवत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला क्रिकेट खेळाडूंना भरपूर अपेक्षा आहेत. उद्या आमदार चषक पिंपरी जो नामदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा घेतली होती तिची फायनल देखील उद्या होणार आहे. त्या फायनलला देखील आपण सर्वांनी उपस्थित राहा. काय करायचं यानंतर आपल्या स्पर्धेचे भक्कम आधारस्तंभ सन्माननीय संदीप भाऊ ठाकूर उद्योजक यांचा सन्मान संपन्न होतोय. मी आदरणीय बॉस राजू तरलोचन सिंह यांना विनंती करतो, आपण संदीप भाऊ ठाकूर यांना सन्मानित करा. विकासाचं विजन घेऊन समाजाच्या सेवेमध्ये कार्यरत असलेले नेते, युवा नेते सन्माननीय संदीप भाऊ ठाकूर. जनमानसाची इच्छा आहे की त्यांनी नगरसेवक पदावरती उभं राहून सामान्यांची सेवा करावी. दीन दलितांचे कैवारी म्हणून देखील भाऊंना ओळखलं जातं. आज या स्पर्धेच्या पाठीमागे भाऊ ठामपणे उभे आहेत. या ठिकाणी साठे स्पोर्ट्स शिक्रापूर यांच्याकडून त्यांच्या आवडत्या फलंदाजासाठी खास बॅट आलेली आहे. खरं तर अमर साठे सरांना आपण अंपायरिंग करताना बघितलं, अनेक खेळाडू चांगलं प्रदर्शन करत असतात. त्यापैकी प्रशांत गायकवाड हे त्यांना खास भावलेले खेळाडू आहेत. प्रशांत गायकवाड यांना विनंती, आपण या आणि आपल्या बक्षिसाचा स्वीकार करा. साठे स्पोर्ट्स कडून सन्माननीय सुरेशरावजी भिसे साहेब हे प्रचंड क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. सुरेशरावजी यांच्या शुभ हस्ते काल अक्षरशः त्यांनी खेळाडूंवरती पैशांचा वर्षाव केला. ग्राउंड वरती जाऊन लोक तिकडे घाटाखाली जाऊन उधळतात, इथे सुरेशराव भिसे यांनी ग्राउंड वरती उधळले. यानंतर लगेच चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आपण लगेच देतोय. 50,000 रुपये आणि झळाळता करंडक सन्माननीय संदीप भाऊ ठाकूर यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तर चौथ्या क्रमांकाचे मानकरी, कॉंग्रॅच्युलेशन्स टू RCC नाशिक. नाशिक संघनायक मंचावरती या. सन्माननीय संदीप भाऊ ठाकूर, सन्माननीय सिद्धार्थजी बनसोडे, सन्माननीय प्रशांतजी वाबळे सर, सर्व अतिथींना विनंती आहे आपण या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन RCC नाशिक. खरं तर ऐन वेळेस या संघाने आपल्या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला. दमदार खेळ करत चौथ्या क्रमांकावरती ते विराजमान होत आहेत. अभिनंदन RCC नाशिक. यानंतर क्रमांक 3 50,000 रुपये आणि झळाळता करंडक. तिसऱ्या क्रमांकाचे विजेते हनुमान क्रीडा संघ माळीनगर देऊ. उद्योजक गणेश भाऊ विधाटे, नायडू आणि त्यांचा दमदार संघ तिसऱ्या क्रमांकाचा विजेता. यानंतर उपविजेते रनर अप 1,00,000 रुपये आणि झळाळता करंडक. या भारतातील पहिल्या वहिल्या रबर बॉल प्रीमियर लीगचे उपविजेते टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कणक 11 भांडूप. कणक 11 भांडूप संघनायक विनंती करतो मंचावर या.
सन्माननीय अजयजी बोरघरे आणि सन्माननीय हेमंतजी बोरघरे विनंती करतो आपण यांच्या मालकीचा संघ आहे. अजयजी बोरघरे हेमंतजी बोरघरे काणक 11 भांडूप नावात सोनं आहे. सोन्यासारखा खेळ केला या संघानं. अभिनंदन काणक 11. मान्यवरांचे आभार. यानंतर 40+ विनर्स 40+ रनर अप टीम पुणे सिटी 40+, पुणे शहर 40+. या 40 वर्षावरील खेळाडूंसाठी एक्झिबिशन मॅच आपण खेळली होती. इथे डॉन आहे. महाराष्ट्र पोलीस डॉन यांचा सन्मान महाराष्ट्र पोलीस प्रशांत वाबळे सरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. डॉन नाही दहशत. आणि 40+ विनर 40+. राजू तरलोचन सिंह आणि टीम 40+ देव रोड घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर ठरलेले विजेते. यानंतर मॅन ऑफ दी सिरीज. खरं तर बक्षीस द्यायचं होतं आपल्याला 2 व्हीलर. कोणाकडून घ्यायची 2 व्हीलर हा प्रश्न होता. एक नाव पुढे आलं. उद्योजक सन्माननीय संदीप भाऊ ठाकूर. आम्ही संदीप भाऊंना विनंती केली आणि पुढच्याच मिनिटाला संदीप भाऊंनी गाडी देऊन टाकली. दानशूरतेचा एक दाणी हात आपल्या समोर आलेले आहेत उद्योजक सन्माननीय संदीप भाऊ ठाकूर. एकदा संदीप भाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजूया. मॅन ऑफ द सिरीज हे जे बक्षीस आहे ते दोघांमध्ये दिले जाणार आहे. दोघं कोण आहेत? एक खेळाडू आहे आणि तो खेळाडू ज्या संघामध्ये खेळतो त्या संघाचा संघ मालक आहे. असे दोघांना हे मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस मिळणार आहे. मी आदरणीय उद्योजक भावी नगरसेवक संदीप भाऊंना विनंती करतो आपण पुढे या. सिद्धार्थजी बनसोडे साहेब यांना विनंती करतो आपण पुढे या. आणि सन्माननीय प्रशांतजी वाबळे साहेब यांना विनंती करतो आपण पुढे या. ट्रॉफी गाडीची चावी असं हे संयुक्त बक्षीस आहे. आणि या स्पर्धेचा मानकरी कोण असेल? छोटा पॅकेट बडा धमाका महेश नानगुडे 260 धावा. संघ मालक अजयजी बोरघरे आणि महेश नानगुडे. ऋषी मंगेश मालक अजयजी बोरघरे साहेब आपल्या समवेत आहेत. मुंबईवरून संघ घेऊन आले. पहिली स्पर्धा होती. खरं तर संघ मालकांचा विश्वास आमच्यासाठी महत्त्वाचा होता आणि स्पर्धेची उद्घोषणा झाली. तुम्ही एंट्री केली आणि इथे खेळलात, फायनल पर्यंत पोहोचलात. मॅन ऑफ द सिरीज सुद्धा मिळते. कसा होता हा प्रवास? काय वाटलं स्पर्धेविषयी? नाही सगळे ॲक्च्युली तर स्पेशल थँक्स एक तर उमेश भाऊंना पण त्यांनी चांगली टुर्नामेंट केली आहे. प्लस जे मॅन ऑफ द सिरीज दिले संदीप भाऊ त्यांचे पण आम्ही आभारी आहोत. आणि सर्वात खास म्हणजे छोटा पॅकेट आणि बडा धमाका हे सगळं त्याच्यामुळेच शक्य झालं आहे. आणि शक्य झालं नसतं कारण त्याने वन साईड जे बॅटिंग केली आहे ना त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. आणि आमचे प्लेयर्स लोकांनी तर बाबा विचारायला नको कारण की आमच्यामध्ये 7-8 प्लेयर फक्त 40+ आहे आणि 4 यंग प्लेयर होते. पण त्या 40+च्या प्लेयरनी पण एवढा चांगला परफॉर्मन्स केला ना की त्याच्यामुळे आम्ही इथे पोचलो आहे. निश्चित आम्ही सगळे चर्चा करत होतो. तुमच्या संघानं 9 प्लेयर घेतले होते आणि 7 40+ होते. काय विचार केला होता की
सगळ्या अनुभवी खेळाडूंना घेऊन स्पर्धेत उतरायचे? नाही, कारण की ते जेवढे प्लेयर्स मी घेतले ना ते ॲक्च्युली रबल बॉल खूप चांगले खेळतात आणि एक्सपिरियन्स आहे, तर तो एक प्लस पॉईंट होता. आणि जे मी 4 प्लेयर घेतले ते पण एवढे चांगले प्लेयर घेतले होते, ज्याच्यात मला वैभव पाटील जो खूप चांगली बॉलिंग केली त्याने, त्याच्यानंतर सचिन ऑलरेडी ऑलराऊंडरच आहेत, 40+ 2 टायटल त्याने जिंकलेले आहेत आत्तापर्यंत, एक 40+ आणि आता हा ओपनचा सुद्धा ॲज अ कॅप्टन. आणि त्याच्यानंतर जे 2 यंग प्लेयर होते त्यांनी पण अफलातून बॉलिंग केली आणि खास सॅल्यूट टू बाळा, त्याने खूप चांगली बॉलिंग केली त्याने पण. आणि आणि कसं आहे की सगळ्यांचं चांगलं सहकार्य असल्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. शुभेच्छा करून तुमचं सगळ्यांचं पण खूप चांगलं सहकार्य होतं आम्हाला. शुभेच्छा अजयजी, रनर अप आणि ऑल्सो मॅन ऑफ द सिरीज. कॉंग्रॅच्युलेशन अजयजी बोरघरे. यानंतर तो चॅम्पियन बोर्ड पुढे या. बोर्ड थोडासा बाजूला घ्या. नको, नो नो नो. आणि यानंतर विनर्स जो जीता वही सिकंदर. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं 2 लाख रुपयांचं बक्षीस आणि जळाळता करंडक. या स्पर्धेच्या विजेतेपदावरती विराजमान होत आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया टीम यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन, टीम संविधान ग्रुप पुणे. मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. संदीप भाऊ ठाकूर, सिद्धार्थजी बनसोडे, प्रशांतजी वाबळे, डॉन आपल्या समेत आहेत, विनिंग संघाचे संघनायक आहेत डॉन. आज सगळं काय बरंच मला वाटतं 40+ मध्ये अर्धशतक आलं. त्याच्यानंतर ही टुर्नामेंट जिंकल्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे. आनंद कोणत्या शब्दात व्यक्त कराल? खरं म्हणजे हे जी टुर्नामेंट ज्यांनी हातात घेतली आपले संदीप भाऊ, त्यांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी मदत करून एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. एवढी मोठी टुर्नामेंट पावसाळी ऑर्गनाईज करणं सोपं नाही. त्यामुळं मी पहिले संदीप भाऊंचा आभार मानतो. अशीच स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा आयोजित करत जावा आणि आमच्यासारख्या प्लेयरला या स्पर्धेमध्ये संधी द्यावी हीच मी अपेक्षा बाळगतो आणि त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. तसेच मी फायनल जिंकलो हो मला विश्वास बसत नाही, कारण या ग्राउंडवर मी बक्षिसात कधी गेलो नव्हतो. भरपूर टुर्नामेंट खेळलो. हे लकी माणूस आहे की यांनी स्पर्धा भरवली आणि त्यात मी फायनलला गेलो आणि फायनल मारली. त्यामुळे यांची स्पर्धा कधीही असली ती पहिली एंट्री माझी असेल, मी ग्वाही देतो. आणि माझ्या मित्रांसाठी चांगला बोले आणि अतिशय उत्कृष्ट माझे जे सहकारी आहेत अतिशय उत्कृष्ट खेळले, त्यामुळं आम्ही ही स्पर्धा जिंकू शकलो. आणि मी शब्द बोलू शकत नाही एवढा मला आनंद झालाय. फक्त गाणं लावा. डॉन, पुण्याचा डॉन नाही, दहशत पुण्याची. थँक्यू डीजे. खरं तर आपल्या स्पर्धेचे भक्कम पाठीराखे खरं तर ज्यांच्या योगदानामुळेच ही स्पर्धा होऊ शकलेली आहे. एक दानशूर दाते, सर्वसामान्यांचे कैवारी आदरणीय संदीप भाऊ ठाकूर
आज भारतातली पहिली प्रीमियर लीग ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली, यशस्वी झाली, याबद्दल निश्चित प्रकारे सगळ्यांना मोठा आनंद आहे। आणि आज स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर वरुण राजानं सुद्धा धमाल उपस्थिती दाखवलेली आहे। आम्ही या ठिकाणी आदरणीय संदीप भाऊंना विनंती करतो, आपण खेळाडूंना संबोधित करा, शुभेच्छा द्या। जे संघ ज्यांनी पूर्णपैकी आपली ताकद लावली हे विजय विनवण्यासाठी त्या संघाचा विजेता ठरले ते, आणि त्या संघाबरोबर ते अभिनंदन माझं त्यांच्याचं। धन्यवाद भाऊ। भाऊंच्या अत्यंत गोड आवाजामध्ये त्यांनी सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन केलेलं आहे आणि निश्चित प्रकारे जोपर्यंत संदीप भाऊंसारखी माणसं समाजामध्ये आहे, क्रिकेट नेहमीच शिखरावरती असेल हा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो। सगळ्या मान्यवरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सन्माननीय सिद्धार्थ भाऊ बनसोडे भाऊंना विनंती, आपण देखील खेळाडूंना शुभेच्छा द्या। शुभेच्छा द्या। जे कोण स्पर्धक आज पहिल्या क्रमांकावर आल्यात त्यांना अभिनंदन। अभिनंदन, धन्यवाद या ठिकाणी सिद्धार्थ भाऊ। खर तर सर्वांचं योगदान मोठं होतं आणि त्यामुळेच भारतातला हा पहिला उपक्रम होता। आपल्याला माहिती आहे सुरुवात करणं खूप कठीण असतं, मात्र संदीप भाऊ ठामपणे मागे उभे राहिले आणि त्यामुळेच ही स्पर्धा आज यशस्वी झालेली आहे। प्रशांत भाऊ वाबळे सर आणि सगळ्या बक्षीसदात्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो, सहभागी संघ मालकांचा आभार मानतो, खेळाडूंचा आभार मानतो, प्रेक्षकांचाही आभार मानतो। आणि आज ही स्पर्धा संपन्न होते। पुन्हा एकदा पुढच्या वर्षी ऑक्शन मधून रोख रक्कम खेळाडूंना देण्याचा संकल्प आम्ही करतोय, त्यामुळे ती स्पर्धा देखील यशस्वी होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आजचा समारंभ संपला असं इथे जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। BSK.
BSK.